मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी बीड येथे इशारा सभा घेतली। यावेळी त्यांनी 20 जानेवारी 2024 रोजी मुंबईत येऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला। तेव्हा मराठा समाज 20 जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे। मराठा आंदोलक अंतरवाली सराटीतून मुंबईला जाणार असून ते आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आंतरवाली येथून मुंबईला आझाद मैदान आणि शिवाजी पार्क इथं पायी मोर्चा काढून जरांगे पाटील यांनी जाहीर केलं। जरांगे पाटील यांनी केलेल्या घोषणेनंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की आम्ही मनोज जरांगेंच्या सोबत आहोत। आंतरवाली ते मुंबई पायी मोर्चा ते काढणार आहेत, त्यात देखील आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत। मराठा समाजाचे ट्रॅक्टर जरी सरकारने अडवले तरी त्यावेळी आपण त्यांच्या सोबत राहणार असं बच्चू कडू म्हणाले। सरकारचं शिष्टमंडळ फक्त त्यांच्याशी बातचीत करून गेले, पण एक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत। मराठा समाजाला अधिक चांगला फायदा कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू। जरांगे पाटलांनी चांगल्या पद्धतीनं माहितीये की ते पुढे कसं जायचं असं देखील बच्चू कडू म्हणाले। जरांगे पाटील हिंसक आंदोलन करणार नाहीत, हा त्यांचा चांगला निर्णय आहे। हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर धाक असला पाहिजे। जरांगे पाटील यांनी चांगली भूमिका मांडली आहे। त्यांच्यात एवढी मोठी ताकद आहे की कोणी त्यांच्या सोबत असताना हिंसक आंदोलन करण्याची गरज नाही।